या प्रचंड कोसळणाऱ्या पावसात सुद्धा समतोल सेवा फाउंडेशनची गरजू व्यक्तींना ही अन्नदान सेवा नियमितपणे खंड पडू न देता छान प्रकारे सुरू आहे। नमस्कार, मी अक्षय जावळे, समतोल फाउंडेशनचा कार्यकर्ता। आपण आज या ठिकाणी आलो आहे दिव्यांग निवारा शेडमध्ये। या ठिकाणी रोज 25 ते 30 दिव्यांग बांधवांना मोफत अन्नदान केले जाते। तसेच दिव्यांग बांधवांसोबतच जे कुठलेही बाहेरील गरजू व्यक्ती असतील ते सुद्धा या ठिकाणी जेवणाचा लाभ घेऊ शकतात। आपण बघू शकता आमच्या या रिक्षा, या 4 सारथी आमच्या रिक्षांचं नाव आहे। या सारथी रिक्षांमार्फत आम्ही रोज गावदेवी, कोपरी, ठाणे रेल्वे स्थानक, पूर्व पश्चिम, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी भोजन व्यवस्था पोहोचवण्याचं काम आमच्या सारथी रिक्षांमार्फत होत असतं। आपण सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता, लोकांची सेवा करू शकता, अन्नदान करू शकता, अन्नधान्य देऊन आपण मदत करू शकता, आमच्या भोजनालयात भेट देऊ शकता। आमचे भोजनालय एडलजी रोड TVS अश्विनीच्या बाजूला चरई या ठिकाणी आहे। आपण आज आलो होतो या कोपरीला, ठाणे रेल्वे स्थानक पूर्व आनंद टॉकीज समोर आपले या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे निवारा शेड आहे। धन्यवाद। समतोल सेवा फाउंडेशन ही संस्था म्हणजे समतोल फाउंडेशनचाच एक भाग आहे। साधारणपणे जसं लहान मुलांबरोबर किंवा अडचणीच्या मुलांबरोबर आम्ही काम फाउंडेशनच्या माध्यमातून जी सुरुवात झाली ती सिव्हिल हॉस्पिटल ठाणे 2018 पासून झाली। दसऱ्याच्या दिवशी या कार्याचा शुभारंभ झाला। आज सातत्याने ही सेवा आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देत आहोत। आता नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं जे बांधकाम सुरू आहे तर त्याची जी जागा शिफ्ट झाली आहे ती मेंटल हॉस्पिटल या ठिकाणी झाली आहे। तर तिथे सुद्धा 7 जून जो जागतिक अन्नदान दिवस आहे त्या दिवसापासून आम्ही तिथे सेवा सुरू केली। सातत्याने संजयजी केळकर तिथे मध्ये मध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विचारपूस करण्यासाठी येतात, अन्नदान करतात आणि माननीय तिथले शल्यचिकित्सक जे डॉक्टर आहेत कैलास पवार हे आमच्याबरोबर खूप सहकार्याने आम्हाला मदत करतात। हव्या त्या गोष्टी तिथे त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। कारण आपण कोणत्याही प्रकारे मदत करू शकता, मग ती वस्तू स्वरूपातली असेल, आर्थिक स्वरूपातली असेल, वेगवेगळ्या माध्यमातली असेल, या सगळ्या ठिकाणी या आमच्याशी भेटा, आम्हाला संपर्क करा आणि याचा आनंद घ्या असं मी तुम्हाला जाहीरपणे आवाहन करतो। सगळे टीम आमची तयार आहे। आपणही आमच्या टीममध्ये या आणि अन्नदानाला हातभार करा। धन्यवाद।